नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. हिंगोली 7 वर्षापासून मानधन रखडले, वयोवृद्ध कलावंतांचा संताप. हिंगोली बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचाच्या वतीने दिनांक 10 ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हिंगोलीचे पालकमंत्री झिरवाळ साहेब यांचा 15 ऑगस्ट रोजी काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा संकल्प. हिंगोली जिल्ह्यातील सुमारे 700 ते 800 वयोवृद्ध कलावंतांचे मागील 3 वर्षापासून मानधन रखडले असून 2019 पासून राजर्षी शाहू महाराज कलावंत मानधन योजनेची अंमलबजावणी जवळपास बंद असल्याचा आरोप बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचने केला आहे. या प्रश्नासह विविध मागण्यासाठी मंचच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष दिलीप बनकर, परभणी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दुधमल, हिंगोली जिल्हा अध्यक्ष शेषराव नाईकवाड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट घेऊन 10 ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले. 15 ऑगस्टपूर्वी मागण्या मार्गी न लागल्यास पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाला काळे झेंडे दाखवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील अनेक वयोवृद्ध कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन, लोकजागृती आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे काम केले आहे. मात्र मागील 7 वर्षापासून मानधन रखडल्यामुळे या कलावंतांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचच्या पदाधिकारी निवेदनात नमूद केले आहे. तसेच 2019 पासून राजर्षी शाहू महाराज कलावंत मानधन योजनेची प्रक्रिया जवळपास ठप्प असल्याचा आरोप करण्यात आला. जिल्ह्यातील अशासकीय समित्या कार्यरत नसल्यामुळे पात्र कलावंताची निवड व प्रकरणे प्रलंबित राहून वयोवृद्ध कलावंतावर अन्याय असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. पात्र कलावंताची प्रकरणे तातडीने निकाली काढून त्यांच्या मानधनाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. 15 ऑगस्ट पूर्वी या मागण्याचा ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र अधिक करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच मराठवाडा अध्यक्ष दिलीप बनकर, हिंगोली जिल्हा अध्यक्ष शेषराव नाईकवाड, परभणी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दुधमल तसेच दिलीप साठे, शाहीर बबन दिपके, दिनकर लोणकर, गोविंद भारशंकर, मधुकर वामन खंदारे, निळकंठ लवांडे, शंकर मोरे, बबन बनसोडे, प्रकाश कांबळे, धुराजी गायकवाड, सुधाकर गौतम इंगोले, संजय दिलीप खंदारे, तेजस्विनी धाडवे, वीर एकनाथ खाडे, उत्तम वंजारे, शांताबाई पाईकराव आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. राजश्री शाहू महाराज वृद्ध कलावंत या समितीवर हिंगोली जिल्ह्यामध्ये आंबेडकर चळवळीतला एकाही कलावंताची सदस्य म्हणून निवड झालेली नाही. त्याकरिता आंबेडकर चळवळीतील सर्व कलावंतांची एक विनंती आहे की या समितीवर आंबेडकर चळवळीतले कमीत कमी 5 तरी सदस्य घेण्यात यावा अशी आम्ही विनंती केलेली आहे. जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 15 ऑगस्टला कलेक्टर ऑफिसवर येऊन पालकमंत्र्याला आम्ही काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचा निषेध देखील करणार आहोत. करता आमची तात्काळ नोंद घ्यावी. आम्ही आमच्या संस्थेचे सांस्कृतिक कला मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दत्ताजी शिंदे यांच्यामार्फत आम्ही झिरवाळ साहेबाचं पत्र आणून देखील आमचा विचार करण्यात आलेला नाही. त्याकरिता जाणून बुजून हे शासन प्रशासक आमच्यावर जाणून बुजून अन्याय करत आहे. हा अन्याय कुठंतरी थांबला पाहिजे याकरिता आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे. आणि 7 वर्षापासून या मानधन कमिटीच नेमण्यात आली नाही. 7 वर्षापासून या वृद्ध कलावंताला मानधन देखील मिळत नाही. त्याकरता सर्व मानधन या ठिकाणी देण्यात यावं एवढं बोलून इथेच थांबतो. जय भीम. आज जिल्हा अधिकारी कार्यालय हिंगोली या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातील तमाम सर्व लोक कलावंत, भीमशाहीर, कवी, गायक, गायिका आम्ही सर्वजण या ठिकाणी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. कारण जी पालकमंत्र्यानं जी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीमध्ये या आंबेडकरी चळवळीचा एकही कलावंत नाही
आणि जास्तीत जास्त या हिंगोली जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे कलाकार जास्त आहे, जेणेकरून ज्यांना आपलं आयुष्य पूर्ण या चळवळीमध्ये भीमगीताच्या माध्यमातून महापुरुषांचे गीतं गाऊन, पोवाडे गाऊन, अनेक समाज प्रबोधनाचे कार्य करून त्यांना अजूनही मानधन या ठिकाणी मिळत नाही। तेव्हा आमच्या सर्व कलावंताची ही मागणी आहे की इथली जी समिती झालेली आहे ती समिती आपण रद्द करावी आणि त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील एक आंबेडकरी चळवळीतील कलावंत घ्यावा, ही आमची सदस्य म्हणून ही आमच्या सर्वांची मागणी आहे। एवढंच या ठिकाणी बोलतो। धन्यवाद। सर्व कलावंत हिंगोली जिल्ह्याच्या वतीने बहुजन विकास सांस्कृतिक मंच, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, सांस्कृतिक विकास मंच, बहुजन कला महासंघ व सर्व संघटना, कलावंत आंबेडकरी संघटना, गायक लोकांच्या सर्व संघटना आज या जिल्ह्यातील सर्व कलावंत या ठिकाणी उपस्थित होऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आज 5 ते 7 वर्षापासून कलावंत मानधनापासून वंचित आहेत, त्यांना ऑनलाईन करू फायली टाकू परेशान आहेत। तरी या 15 ऑगस्टपर्यंत पालकमंत्री व कलेक्टर साहेबांनी या 15 ऑगस्टपर्यंत आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आणि कमीत दरवर्षाला 100 कलावंतांना मंजुरी दिल्या जाते, परंतु 7 वर्ष झाले आमच्या फायली विलंबित पडलेल्या आहेत, तरी 7 वर्षाचे 700 कलावंताचे मानधन मंजूर करण्यात यावे, ही आमची सर्व कलावंतांची शासनाला प्रमुख मागणी आहे कलेक्टर साहेबांना, पालकमंत्र्यांना। नसता 15 तारखेला आम्ही धरणे आंदोलन धरू या ठिकाणी, असं आमचं सर्व कलावंतांच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो। त्याकरिता आज कलेक्टर साहेबांना समिती गठीत करून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचा तातडीने विचार करून पालकमंत्र्यापर्यंत हा मेसेज लवकरात लवकर पोहोचून आम्हाला योग्य ते आंबेडकरी चळवळीच्या सर्व कलावंतांना योग्य ते न्याय द्यावा, ही आमची सर्व कलावंतांची अपेक्षा आहे। जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र, जय शिवधाम। आज हिंगोली जिल्हा आणि जिल्ह्यातील सर्व नामवंत कलावंताच्या वतीने हिंगोली जिल्ह्यामध्ये जो कलावंतावर भयानक असा अन्याय झालेला आहे, दरवर्षी 100 याप्रमाणे 2019 पासून हिंगोली जिल्ह्यामध्ये अशासकीय समिती न नेमल्यामुळं दरवर्षी 100 प्रमाणे 700 ते 800 कलावंतावर या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातील प्रशासनानं या ठिकाणी अन्याय केलेला आहे आणि त्या अन्यायाच्या विरोधात आज संपूर्ण आंबेडकरी वारकरी सम्राटीतील कलावंत सर्व कलावंताच्या वतीने या ठिकाणी कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की झालेली जी आता अशासकीय समिती आहे, या समितीमध्ये एकही आंबेडकरी विचाराचा गायक या समितीमध्ये सदस्य म्हणून घेण्यात आलेला नाही। सर्व या ठिकाणी जातीवाद करण्यात आलेला आहे। हिंगोली जिल्हा हा कलावंताचं माहेरघर आहे, संपूर्ण आयुष्य त्यांनी कलेसाठी समर्पित केलेले असे कलावंत आहेत, परंतु या ठिकाणी कलावंताला अशासकीय समितीमध्ये कुणालाच घेण्यात आलेलं नाही। आमची दुसरी एक मागणी आहे, या ठिकाणी अशासकीय समिती जी स्थापन केलेली आहे, ही स्थापन केलेली समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी, कारण की ही समिती संपूर्ण बरखास्त म्हणजे ही पूर्ण भ्रष्टाचारी समिती आहे, ही बरखास्त झाली पाहिजे। बरखास्त जर नाही केली तर आम्ही या ठिकाणी बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन कला महासंघ, सर्व आंबेडकरी कलावंताच्या वतीने भव्य असं या ठिकाणी तीव्र स्वरूपात आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। शासनाने आमची या ठिकाणी लवकरात लवकर आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य कराव्यात। 15 ऑगस्टला आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। 15 ऑगस्टपर्यंत तुम्ही आमच्या मागण्याचा विचार जर नाही केला तर आम्ही कलेक्टर साहेब असो चाहे या ठिकाणचे मंत्री महोदय असो, त्यांना काळा झेंडा दाखवून या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी नमूद करणार आहोत। जय भीम। बहुजन सांस्कृतिक कला मंच हिंगोली तसेच रिपब्लिकन पक्ष तसेच सर्व तालुक्यातील आंबेडकरी कलावंत बरेच दिवसापासून हे म्हणजे कलावंतावर अन्याय होत आहे, तरी पगारी प्रत्येकाच्या होत नाहीत, कारण बरेच कलावंत त्यांचं पूर्ण आयुष्य जाते की फायली टाकतात पण एकही मंजूर होत नाही आणि जवळजवळ आता 2019 पासून तर पूर्ण बंद झालेलं आहे। तरी या आम्ही जे आज निवेदनं दिले, या निवेदनाचा सरांनी विचार करावा आणि तात्काळ आमच्या मागणीला न्याय द्यावा, हीच माझी इच्छा आहे।
अरे जय भीम. आज या ठिकाणी कलेक्टर साहेबाला आपण सर्व आंबेडकरी कलावंतांच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व कलावंतांच्या वतीनं आपण निवेदन दिलेलं आहे. तर या निवेदनामध्ये आपण पाहत आहोत, आता सगळ्यांनी बाईट दिलेले आहेत, आपला मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. मी त्या सर्वांना या ठिकाणी जशाच तसं माझी पण त्याप्रमाणे इच्छा आहे आणि जास्ती मी बोलणार एवढंच सांगणार आहे की बॉडी जरी समजा दुसरी आता सांगितलं की बॉडी बरखास्त झाली पाहिजे पहिली बॉडी, पण आता जी बॉडी करायची तर त्या बॉडीमध्ये मिनिमम 4 ते 5 कलावंत हे आंबेडकरी विचाराचे आणि खरे कलावंत असले पाहिजे अशी सर्व आंबेडकरी कलावंतांची ही मागणी आहे. रीतसर मागणी शासनाने ही मान्य करावी आणि लवकरात लवकर या सर्व कलावंतांना न्याय द्यावा हीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. जय भीम. सुधा मिठोबा लोणकर. ह्या ठिकाणी जो कलावंताचा ह्या ठिकाणी आज निघालेला आहे, तर मी असं सांगतो, जवळजवळ हे हिंगोली तालुक्यामध्ये किती जणाला पगार मिळते हे तर काही माहीत नाही, परंतु मी एवढं सांगतो की मी जवळजवळ 5 वर्षापासून याच्यात पडलेलो आहे. तरी पण आज 71 वर्ष वय झालं आहे, मला वाटते पगार मिळाल किंवा पगार तर मिळत नाही आणि कुठं नोंद केली तीही समजा असंच झालं आहे. परंतु मी म्हणतो आज 71 वर्ष झालं, खरंच 5 वर्षापासून मी या पगारीच्या मागे लागलो, परंतु पगार काही मिळत नाही. परंतु अजूनसुद्धा एक विनंती करतो, खरंच मी कलावंत आहे का? कलावंत किती पगार घेतात आणि किती कलावंत या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आहेत याची तरी चाचणी घ्या किंवा कुठं मेळावा घेऊन त्यामध्ये खरंच कलावंताला पगार मिळतो आणि खरं त्याच्या अंगी कला आहे का ही माझी विनंती आहे. आणि जर पगार जर मिळेल तर खूपच चांगलं आहे. एवढं बोलून मी माझे मिळावा या हेतूने हे सर्व कलावंत हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातले कलावंत ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दुसरी गोष्ट, कारण जी समिती, ज्या निवड समितीवर आंबेडकरी कलावंत सगळ्यात जास्त हिंगोली जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीचे कलावंत आहेत आणि त्या कलावंताला डावलून फक्त ह्या ठिकाणी एकही आमचा आंबेडकरी कलावंत या समितीमध्ये घेतलेला नाही आणि तेच दुःख आमच्या डोळ्यासमोर असून आम्ही आमचे कलावंत 7 वर्षापासून प्रतीक्षा करीत आहेत की आम्हाला न्याय मिळावा, आम्हाला आमचं मानधन मिळावं. परंतु या शासनाच्या भुलतान कारभाराला खरोखर आंबेडकरी चळवळ ह्या ठिकाणी आज सर्व आंबेडकरी कलावंत, आंबेडकरी चळवळीचे कलावंत ह्या ठिकाणी उपस्थित राहून रितसर निवेदन देऊन आमची एक मागणी आहे या आंबेडकरी चळवळीच्या कलावंतांना, जी सदस्य समिती ह्या ठिकाणी स्थापन झालेली आहेत, आमची एकच इच्छा आहे की आमच्या प्रत्येक तालुक्यातला एक सदस्य आंबेडकरी चळवळीतला असावा आणि आम्हाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा ठेवतो. आणि सर्व आंबेडकरी चळवळीच्या कलावंत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.